नमस्कार. आज 12 ऑगस्ट 2022 वार आहे शुक्रवार. द हिंदू न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज जॅकेट पेज म्हणतात त्याला. त्याचं म्हणजे मोठी ॲडव्हर्टाईज आहे. UPSC संदर्भातच आहे. म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूट. त्यानंतर सेकंड पेज पासून म्हणजे थर्ड पेज बेसिकली 2 जॅकेट पेज. त्यानंतर थर्ड पेज पासून आपला न्यूजपेपर चालू होतो. पहिली न्यूज आहे इंडिया स्लॅम्स चायना फॉर ब्लॉकिंग मूव्ह अगेन्स्ट जैश ए मोहम्मद डेप्युटी चीफ. जैश ए मोहम्मद डेप्युटी चीफ याला काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल UNSC यामध्ये अमेरिका आणि भारत यांनी एक म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या संसदेमध्ये बिल पास होतं तसंच तिथं पण झालेलं होतं, परंतु चायनाने त्याला ऑपोज केलं व ते बिल खारिज करण्यात वगैरे आलं. अशा पद्धतीने आहे. जसं अगदीच तुम्ही युनायटेड नेशन वगैरे पाहाल तेव्हा तुम्हाला ते समजून येईल की कशा पद्धतीने त्यांचे इंटरनॅशनल रिलेशन वगैरे हे होतात. तर हे आता मग फेडेड टॉपिक झाला, त्यामुळे याला जास्त घेऊन बसू नका. फक्त युनायटेड नेशन वगैरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपल्याला. ओके, त्यामुळे ते एक तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वगैरे ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, मोठी ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर इथे जर आल्यानंतर पहा एक केस आहे, कारण UPSC केसेस बाबत डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. UPSC प्रिलिम असो किंवा मेन्स एक्झाम असो, त्यामुळे प्लीज एक लक्षात घ्या. तर पहा, 2004 मध्ये नवीन जिंदाल यांनी पिटिशन वगैरे फाईल केलेलं होतं व तेव्हा राईट टू फ्लाय द फ्लॅग. पहा, अमृत महोत्सव आहे आणि घरोघरी झेंडा पण लागत आहे. मग तुम्हाला तो अधिकार आहे का वगैरे जर असेल तर तो नवीन जिंदाल यांनी 2004 मध्ये एक पिटिशन वगैरे फाईल केलेलं होतं. ती केस आहे 2004 ची नवीन जिंदाल केस. ओके, त्यावरून देण्यात आलेलं सुप्रीम कोर्टाने म्हटलं की राईट टू फ्लाय द फ्लॅग ही अगदीच महत्वाची आहे गोष्ट. राईट टू फ्लाय द फ्लॅग कॅन बी कन्सिडर्ड ॲज अन एक्सप्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल एलिजन्स अँड प्राईड फॉर द नेशन. ओके, हे एक तुमचं महत्वाचं मूलभूत हक्क आहे असं सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा. राईट टू फ्लाय द फ्लॅग हे कोणती केस रिलेटेड आहे त्यासंबंधी जर दिलं तर श्रेया सिंगल केस, त्यानंतर अन्य केशवानंद भारती वगैरे जर म्हटलं म्हणजे रिसेंटली जर केसेस वगैरे जर दिलं त्यामध्ये पुट्टास्वामी केस वगैरे, तर तेव्हा तुम्हाला हे अगदीच लक्षात आलं पाहिजे. तर नवीन जिंदल केस ही तुम्हाला त्याच्या संबंधी रिलेटेड असलेली माहिती असायला हवं. ओके, कारण विचारलं जाण्याची शक्यता तर नाकारता येणार नाहीये. त्यानंतर पुढे चला, सर्व राजकीय बातम्या आहेत. नेक्स्ट पेज म्हणजे ऍडव्हर्टाइजच आहे. त्यानंतर सर्वे डाटा ऑन पॉवर्टी अँड ब्रॉड पॉलिसी पॉइंटर्स. हा जर पाहिला तर बेसिकली हा तमिळनाडू राज्याशी संबंधित पॉवर्टीचा वगैरे डाटा आहे, त्यामुळे याला तर स्किप करतोय. व असे डाटा वगैरे यांनी स्वतःहून तेव्हा नाकारलेलं होतं. इथं म्हटलेलंच आहे पहा, द क्वालिटी ऑफ सर्वे डाटा हॅज ऑलवेज बीन अ contentious issue in academic and policy debates for various well founded reasons. ओके, आता काल परवाच आपण जेव्हा लेखमध्ये वाचत होतो आपण की जे शिक्षण संस्था वगैरे आहेत त्यांची जी रँकिंग वगैरे केली जाते त्या संदर्भात पण यांना म्हणजे शक वगैरे होता. अगदी तसंच आहे. म्हणजे आपण यांना म्हणू शकत नाही की हे डाटा वगैरे योग्यच असेल. फक्त आपल्याला निबंधामध्ये वगैरे डाटा लागणार आहे, त्यामुळे याला आपण स्किप करू शकतो आपण. त्यानंतर पुढे चला, साइन ऑफ डेड एंड ऑफ फॉर सोशल जस्टिस पॉलिटिक्स. म्हणजे जे की बीजेपी आणि ते सॉरी बिहारमधील जे सत्तांतरण वगैरे झालं त्या संदर्भात आहे, त्यामुळे पण मी याला स्किप करून पुढे नेतोय तुम्हाला. ओके, कारण अन्य गोष्टी पण आहेत आपल्यासाठी. शुल्ड मेडिसिन बी टॉट इन द लोकल लँग्वेजेस. आता पहा, इंग्लिश इज इम्पॉर्टंट ॲज मीडियम फॉर इन्स्ट्रक्शन्स बट अ रिजनल लँग्वेज हेल्प इन प्रॅक्टिसिंग मेडिसिन. आता पहा, यावर ऑलरेडी एक आपल्याला लेख येऊन गेलेला आहे. ओके, त्या लेखमध्ये मी त्याबद्दलचे पॉझिटिव्ह पॉईंट व निगेटिव्ह दोन्ही कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आता या पूर्ण इंटरव्ह्यूला वगैरे वाचत बसणं हे पण एक चुकीचं ठरेल. ओके, किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बाबत डायरेक्टली विचारण्यात येऊ शकतं की जी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमधील जे भाषा वगैरे आहेत त्याबद्दल तसा जर प्रश्न आला तर आपण ते सहजासहजी लिहू शकतो. ओके, कारण त्यामध्ये प्रॉब्लेम कसा येतात, एक रिजनल म्हणजे बुक्स नाहीत अवेलेबल. आता मराठी तुम्ही एमपीएससीच पहा ना, एमपीएससी तुम्ही का करत होतात म्हणजे UPSC कडे का वळाला नाहीत, तर अगदी त्याच पद्धतीने बुक मटेरियल अवेलेबल नाहीये मराठी माध्यमातून. आता मला
बहुतांश विद्यार्थ्यांचे पण म्हणजे प्रश्न होते की इंटरनॅशनल रिलेशनसाठी मराठी माध्यमातून बुक कोणतं आहे. बुक तर अवेलेबलच नाहीये इंटरनॅशनल रिलेशनसाठी मराठी माध्यमातून. कारण पहा अपडेटेड मटेरियल लागतं त्यामध्ये. ओके. त्यामुळे खरंच अवेलेबल नाहीये. पवनीत सिंग सरांचं पुस्तक आहे एम.सी. ग्रॉहिल. ते पण ह्यामधून आहे, इंग्लिश माध्यमातून आहे. हिंदी माध्यमातून बहुतांशरित्या भेटेल आपल्याला. परंतु मराठी माध्यमातून अगदीच कमी भेटेल. अशा पद्धतीने जे तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात ते पण आपण जरी लिहिलं मेडिकल फील्डसाठी तरी ते चालतं. परंतु मेडिकल असं पूर्ण फील्ड मेडिकल संबंधीच असा प्रश्न कधी येणार नाही. हे एक तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके. त्यामुळे याला स्किप करा. आपलं जनरल स्टडीज आहे. एक मेडिकल स्टडी वगैरे आपलं काही नाहीये. त्यामुळे हे एक तुम्ही लक्षात घ्या. बाकी तुम्ही लिहू शकता. यावर तुमचा कॉन्फिडन्स असायला हवा. ओके. त्यामुळे याला आपण स्किप करतोय. पुढे येऊयात. त्यानंतर ओलिगो पॉली स्केअर ग्रिप्स द टेलिकॉम सेक्टर. BSNL ला जे पैसे वगैरे पुरवठा करण्यात आले त्या संदर्भात हा डाटा पॉइंट वगैरे देण्यात आलेला आहे. मला नाही वाटत की याच्याबद्दल पण आपण पूर्ण चर्चा वगैरे केली पाहिजे व काही गरजेचं पण नाहीये स्पेक्ट्रम लॉस वगैरे ते. त्यामुळे जाऊ द्यात. पुढे चला. जैश ए मोहम्मद परत ती आवश्यकतेचं नाहीये. पुढे चला. अगदीच टू सेकंड अनॉमली लेट टू अंडर परफॉर्मन्स ऑफ सॅटेलाइट मिशन. हे होत असतं, चालत असतं. यश अपयश येत असतं. आता त्याबद्दल आहे. आता ही इंटरव्ह्यू दिलेला आहे ते जे बेबी सॅटेलाइट वगैरे जे सोडणार होते त्या संदर्भात जे फेल गेलेले मिशन. पण आपल्याला आता त्याबद्दल चर्चा करायचं नाही. म्हणजे भरपूर गोष्टी आहेत आपल्यासाठी. ओके. म्हणजे आपला सिलेबस पण राहिलेला आहे. त्यानंतर ड्रग्स शॉर्टेज हॉर्न्स HIV पॉझिटिव्ह कम्युनिटी. सरकार म्हणतं भरपूर साठा आहे म्हणजे ड्रग्सचा वगैरे म्हणजे जे HIV पेशंटसाठी लागतं ते. त्यामुळे त्याबद्दल पण आपण व ही न्यूज पहा पुढे पुढे चालत राहते. त्यामुळे ही पण आपल्यासाठी आवश्यकतेचं नाही. त्यानंतर जयराम रमेश अपोज प्रोव्हिजन ऑफ वाईल्ड लाईफ बिल. वाईल्ड लाईफ बिल पास म्हणजे बिल पास करण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये. तर त्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे की हत्ती वगैरे जे वाईल्ड लाईफ आहेत प्राणी तर त्यांना आपण रिलिजियस वगैरे जी आहे ट्रान्सपोर्ट फॉर रिलिजियस ऑर एनी पर्पज त्यासाठी आपण त्यांचा वापर वगैरे करू शकतो असं या बिलमध्ये वगैरे म्हटलेलं आहे. म्हणजे जे हत्ती आहे हत्तीला आपण धार्मिक वगैरे दर्जा वगैरे देण्यात आलेला आहे. मग त्या संदर्भात त्यांचं ट्रान्सफर वगैरे करण्यात येऊ शकतं असं या कायद्यामध्ये वगैरे तरतूद करण्यात आलेली आहे. मग आता त्याबाबत आपल्याला म्हणजे जास्त चर्चा तर करायची नाही कारण राज्यसभेमध्ये आणि पास व्हायचं आहे व याचे पूर्ण गाईडलाईन्स वगैरे येऊ द्यात. पण अशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे की वाईल्ड लाईफ बिलमध्ये वगैरे काय आहे. कारण 2019, 20, 21 हे जर पेपर पाहिले GS2 संबंधीचे तर बेसिकली अशाच पद्धतीचे आलेले आहेत की ज्या घटना वगैरे घडलेल्या आहेत रिसेंटली तर त्या संदर्भातच ते आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे एक महत्वाचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे चला. म्हणजे जरी किमान तुम्ही वाचला नाही तरी आज कानावर गेलेली बातमी जरी असली ना तरी तुम्ही लिहू शकता. हा माझा उद्देश आहे. ओके. त्यानंतर ते आवश्यकतेचं नाही प्राण्यांबाबत वगैरे ते आपण पुन्हा करणार आहोत असं म्हटलेलं आहे मी. म्हणजे करंट अफेअर्सचे कंपॅरिझन किंवा मॅगझिन मधून ते कव्हर करूयात. कारण ह्या जे न्यूज असतात ही कानावर असणं गरजेचं आहे. व ते जे असतात ते डायरेक्टली आपल्याला कसं येतं की कंपायलेशन मध्ये असेल ना आपण त्याला फक्त रीड करून त्याला पाठांतर केलं ना ते होऊन जाऊ शकेल. त्यानंतर मी वरची एक न्यूज कव्हर करण्याची ठेवलेली होती ती आहे अनएम्प्लॉयमेंट युथ. ओके. भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे असं युनायटेड नेशनचं वगैरे म्हणणं आहे. तर ते इथं न्यूज इन नंबर्स मध्ये वगैरे आपला टेक्स्ट अँड कंटेक्स्ट मध्ये जास्त पद्धतीने सांगता येईल. त्यामुळे मी इथं कव्हर करतोय. इन 73 इन मिलियन द एक्सपेक्टेड ग्लोबल नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ इन 2022 डाऊन टू मिलियन फ्रॉम the year before according to the United Nations. However the figure still 6 million in higher. ओके. म्हणजे अगदीच गंभीर बाब वगैरे आहे भारतासंबंधी व सर्व जगासंबंधी कारण कोविड-19 झाल्यापासून म्हणजे लॉकडाऊन झाल्यापासून पुन्हा हे वाढतच आहे आकडा असं त्यांचं मत आहे. त्यानंतर बाकीचे हे भारत अगदी 7व्या स्थानावर आहे डिजिटल करन्सी होल्ड करण्याबाबतीत. ओके. जर आता याबद्दल कायदा वगैरे जर आला तर त्यावर आपल्याला पाहायचं आहे. ओके. जेव्हा कायदा RBI तयार करणारच आहे. ओके. RBI यापूर्वीच सांगितलेलं आहे निर्देश फक्त सुप्रीम कोर्टाने ते सांगितले की जोपर्यंत तुम्ही कायदा आणणार नाही तोपर्यंत बिटकॉइन वगैरे त्यालावर तर बंदी वगैरे येणार नाही. अगदी त्याच पद्धतीने भारत 7व्या स्थानावर आहे डिजिटल करन्सी ज्याचे युवा वगैरे होल्ड करत आहेत.
ओके, ती एक लार्जेस्ट करन्सी भारतात देखील आज देखील आपल्याला अवेलेबल असलेली सांगता येईल. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. व्हॉट इज क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन ऍक्ट 2022. ओके, म्हणजे पहा ऍक्ट आहे, इथं बिल दिलेलं नाहीये. पहा वरी काय होतं, बिल होतं. ओके, वाईल्ड लाईफ बिल होतं, आता इथं ऍक्ट आहे, म्हणजे हे सर्व प्रोसिजर वगैरे पास झालेली आहे व 2022 हा कायदा बनलेला आहे. व नरेंद्र मोदी सरकार यांनी म्हणजे बहुतांश जे कायदे आहेत ते रिपील वगैरे केलेले आहेत. 1920 चा कायदा आता बंद झाला व 2022 चा कायदा आज 4 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. ही एक म्हणजे अगदीच बेस्ट बाब आहे, कारण पूर्वी काही गोष्टी कव्हर होत नव्हत्या, त्या आता कव्हर होण्याच्या मार्गावर आहेत. तर पहा या दोन्ही कायद्यांमधील बेसिकली अंतर काय आहे. तर पहा, आयडेंटिफिकेशन प्रिझनर ऍक्ट व क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट आयडेंटिफिकेशन ऍक्ट हे 1920 आहे व हे 2022 आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. तर पहा, पर्सन हुज मेजरमेंट कॅन बी टेकन, म्हणजे एखादा जर आरोपी वगैरे जर असेल तर त्याचे मेजरमेंट वगैरे घेण्यात येतात. ओके, तर पूर्वी कसं होतं 1920 आणि 2022 ला, म्हणजे पहा पहा इथे काय म्हटलेलं होतं, जर एखादा गंभीर गुन्हा असेल तरच त्यामधून तुम्हाला मेजरमेंट वगैरे आरोपीचे घेण्यात येतील. परंतु इथं आता कोणत्यामध्ये जरी तुम्ही ऑफेन्स जरी आढळून आलं तुम्ही, म्हणजे इफ कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स पनिश्ड अंडर एनी लॉ, म्हणजे कोणत्याही कायद्याअंतर्गत तुम्हाला जर पनिशमेंट वगैरे जर भेटली तर तुमची मेजरमेंट घेण्यात येणार आहे. त्यानंतर शुल बी अरेस्टेड फॉर अन ऑफेन्स पनिशेबल विथ रिग्रेस इम्प्रिजन, म्हणजे गंभीर गुन्ह्यासाठीच होतं. परंतु ते आता इफ अरेस्टेड फॉर अन ऑफेन्स पनिशेबल अंडर एनी लॉ, म्हणजे एनी लॉ आता इथं लागू झालेला आहे. ओके, त्यानंतर इफ डायरेक्टेड द मॅजिस्ट्रेट मेजरमेंट टू बी टेकन फॉर द पर्पजेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्रोसिडिंग अंडर सीआरपीसी provided the person has been arrested in connection with such investigation प्रिव्हियसली. ओके, इफ डायरेक्टर मॅजिस्ट्रेट, म्हणजे मॅजिस्ट्रेट कडे तो अधिकार सध्याला पण आहे. परंतु आता इथं एनी अदर लॉ, म्हणजे कोणत्याही कायद्यांतर्गत, म्हणजे पूर्वी कसं होतं इन्व्हेस्टिगेशन पर्पज साठी वगैरे जे होतं ना, त्या संदर्भात मॅजिस्ट्रेट वगैरे यांना मेजरमेंट घेण्याचे आदेश देऊ शकत होते. परंतु आता या कायद्यामध्ये असं देण्यात आलेलं की तुम्ही कोणताही जरी लॉ वगैरे काढलात तर त्यामधून आपल्याला हे करता येईल. ओके, त्यानंतर ऑर्डर टू गिव्हन टू गिव्ह सिक्युरिटी फॉर हिज गुड बिहेवियर अंडर सीआरपीसी, ऑर्डर्ड टू गिव्ह सिक्युरिटी फॉर हिज गुड बिहेवियर अंडर सीआरपीसी, म्हणजे ते संदर्भ तेच राहिलेला आहे. त्यानंतर मेजरमेंट्स टेकन दॅट कॅन बी टेकन. ओके, फिंगर इम्प्रेजनमेंट, फूट इम्प्रेजनमेंट, सॉरी इम्प्रेशन्स आणि मेजरमेंट्स अँड फोटोग्राफ्स. ओके, म्हणजे पहा सॉरी फॉर दॅट, म्हणजे थोडासा प्रोनाऊन्सिएशन चुकलेला होता. फिंगर, त्यानंतर फूट, मेजरमेंट आणि फोटोग्राफ्स, म्हणजे पहा तुमचे हाताची बोट, हाताची, पायाची आणि त्यांचे फोटोग्राफ वगैरे घेण्याचं पूर्वी मध्ये होतं. परंतु आता जर पाहिलात तुम्ही तर सर्वच आहे. आता फिंगर, पाम अँड प्रिंट, फुटप्रिंट, आयरिस, रेटिना, बायोलॉजिकल सॅम्पल्स, their analysis, behavioral attributes including signature, handwriting, or any examination referred in section 53 or section 53A of the CRPC 1973. समजलं? म्हणजे आता प्रत्येक बॉडीचं ज्या पद्धतीने आधार कार्डवर वगैरे घ्यायचे, आता अगदी त्या पद्धतीने घेण्यात येतं, म्हणजे हा लॉ अगदीच मोठा झालेला आहे. ओके, पूर्वी थोडंसं होतं, आता एवढा मोठा होऊन बसलेला आहे. कारण एनी अदर लॉ यांनी हे पण त्यामध्ये डेफिनेशन करण्यात आलेली आहे. व पहा हाताचीच नाही, फक्त हाताची आणि पायाची बोटांचे वगैरे ठसे आणि फोटोग्राफ वगैरे घेतली जायची पूर्वी 1920 दरम्यान. परंतु आता काय झालेलं आहे, हाताची तसंच डोळ्याचं वगैरे सर्व इथे अनालिसिस वगैरे करण्यात येत आहे. बायोलॉजिकल सॅम्पलिंग पण आता या दरम्यान करण्यात येत आहे. त्यामुळे 1920 चा कायदा जो अगदीच पुराणा झालेला होता तो आता नव्याने आलेला आहे. त्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ मेजरमेंट इन केस ऑफ ॲक्विटल, डिस्चार्ज ऑफ रिलीज इफ नॉट प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल विथ रिगरियस इम्प्रिजनमेंट ऑफ 1 year ऑर अपवर्ड. आता पहा हे 1 वर्षासाठी ठेवण्यात येत होतं, परंतु आता हे 75 वर्षासाठी आपल्याला ठेवण्याची परमिशन वगैरे आता हा कायदा आपल्याला देत आहे. ओके, मग पहा याची गरज का वगैरे पडलेली होती, तर 1920 चा कायदा अगदीच पुरातन वगैरे झालेला होता. त्यासोबतच 1980 मध्ये द लॉ म्हणजे 87th लॉ कमिशन यांनी पण ही रिपोर्ट मध्ये पण त्यांनी सांगितलेलं होतं की
हे जे कायदा वगैरे आहे याला आपण आता बदलायला हवं आहे, असं 1980 मध्ये पण लॉ कमिशननी रिपोर्ट दिलेली होती. म्हणजे पहा, जर GS2च्या संदर्भातून हा अगदीच महत्वाचा विषय आहे. ओके, कारण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बहुतांशरित्या मेन्समध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहेत. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की पूर्वीचा कायदा व आताचा कायदा बदलण्यात काय झाला, किंवा या कायद्याचा फायदा वगैरे कसा होईल वगैरे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला मांडायच्या आहेत. त्यामुळे 1980 पासूनच हे सुरू करायचं, 1920 चा कायदा कशामुळे बदलला वगैरे. त्यानंतर आता या विरोधात पण सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे पिटिशन वगैरे फाईल करण्यात आलेले आहेत. परंतु सॉरी, दिल्ली हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल करण्यात आलेली आहे व केंद्र सरकारला नोटीस पण त्याबद्दल मिळालेली आहे. हे एक तुम्ही लक्षात घ्या. याचं काय म्हणतो, सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टाचं हे रिव्ह्यू करण्यासाठी हा कायदा रिव्ह्यू करण्यासाठी गेलेला आहे. कशामुळे तर यामध्ये प्रॉब्लेम एकच होत आहे, राईट टू प्रायव्हसी. राईट टू प्रायव्हसी पुट्टास्वामी केस, ओके, यांची केस 2017ची आहे. त्या संदर्भात हे आपल्याला सांगता येईल. राईट टू प्रायव्हसीला यामुळे थोडंसं घातक वगैरे होऊ शकते. या संदर्भामुळे हे आता कायदा परत एकदा दिल्ली हायकोर्टामध्ये वर्ग करण्यात आलेला, म्हणजे त्यावरती रिट फाईल वगैरे करण्यात आलेली आहे. मग आता दिल्ली हायकोर्ट केंद्राला पण नोटीस दिलेली आहे. हा कायदा योग्य आहे का तपासला जाईल. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, राईट टू ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे जे आहे, सॉरी, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, हे जे त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे, म्हणजे युएसए पासून हे डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याकडे आलेलं आपल्याला हे सांगता येईल. ओके, त्यामुळे सॉरी, हे आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकेल, की जरी विचारलं नाही तरी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे हे एवढं एकूण 2022च्या ऍक्ट संदर्भात आता हे तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, आय होप हे तुम्हाला आता समजून आलेलं आहे. त्यानंतर हे आपल्यासाठी काही कामाचं नाही, फिल्म इंडस्ट्री. आय होप जो एडिटोरियल मध्ये तर जास्त काही नव्हते, परंतु एक्सप्लेन सिरीज मध्ये तो कायदा होता. त्यामुळे मी जे आवश्यकता होतं ते अगदी योग्यरित्या घेतलेलं आहे. काही याबाबत शंका वगैरे जर असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.